येऊनी वऱ्हाडनी बैसल्या टेकी, कोण तो नवरा नाही ओळखी. मी कवनाची मज सांगा कोणी, वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी. कोण तो नवरा कोण तो मंडप, कोण ती वरमाई कोण तो वरबाप. मी कवनाची मज सांगा कोणी, वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी. वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय, बाप रखुमा देवी वराचे वेगे धरा पाय. मी कवनाचे मज सांगा कोणी, वऱ्हाडा आलिया वऱ्हाडनी. अजून कमी आवाज करा दादा थोडस याचा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग. महान भगवत भक्त, ज्ञान्यांचे राजे, योग्याची माऊली, साधकांचे मायबाप, माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या अभंग गाथेतील लग्न रूपकाच्या माध्यमातून आजातवादाचा पराकोटीचा उत्कट सिद्धांत, याचे यावत मानव मात्राच्या आत्यंतिक कल्याणाकरिता आणि कल्याणच्या जवळची भिवंडी टाळावी याकरता भगवान ज्ञानोबराय या अभंगामध्ये लग्न रूपकाच्या माध्यमातून आजातवादाचा सिद्धांत सांगतात. विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा शब्दशः भाव आणि विस्तृत भावार्थाचं चिंतन करण्यापूर्वी वक्त्याच्या दृष्टीने अल्पसा परिहार गरजेचा आहे. गेली अनेक वर्षापासून भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांच्या या परमपावन मंदिरामध्ये ज्ञानेश्वर वस्ती, बडेकर मळा, धामणी खिंड, जारकरवाडी, मुंबईकर आणि पुणेकर मंडळी, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, सगळ्यांच्या आबालवृद्धांच्या तनमन धनाच्या सहकार्यातून चालू असलेला भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा. त्यामध्ये सद्गुरू चतुरंगी चौरंगी चिरा म्हणून ज्यांना पूर्वीच्या काळात जुनी मंडळी ओळखायची असे असणारे सदानंद गुरुजी आळंदीकर महाराज, आणि नंतर निष्काम कर्मयोगी म्हणून ज्यांना आपला महाराष्ट्र ओळखतो ते हरिभक्त पारायण गोविंद महाराज केंद्रे, या दोन महापुरुषाच्या कृपाशीर्वादाने यामध्ये चतुर्थ दिवसाची कीर्तन सेवा आणि सात्संगत हा कीर्तनाचा प्राण आहे. माझे ओठ बोलताना तुम्हाला दिसतात, पण दोन्ही गुरुबंधूचे बोट अत्यंत गोड मृदंगाबत्ती बोलतात. ते तुम्हाला जरी ऐकायला येत नसले तरी मला येत आहेत. ते हरिभक्त पारायण मृदंग वादक अजित महाराज आणि हरिभक्त पारायण नितीन महाराज, नंतर ऋषिकेश महाराज. जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग, अभंग बोलता रंग, कीर्तने भरला प्रेमाचेने छंदे विठ्ठल नाचू लागला. अशी गोड सुरेल चाल मोजक्या वेळात गाऊन कीर्तनकाराला बोलण्याकरता संधी देणारे जाणते गायक ते आमचे हरिभक्त पारायण आशिष महाराज आणि त्यांना साथ करणारे अनिल महाराज. आणि माझ्या सुपरिचित, माझे अगदी एक वाक्य आंग्ल भाषेतलं बोललं तर वावगं होणार नाही, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट, म्हणजे आमचे शरीर जरी दोन असले तरी हृदय एक आहे. असे गायक असणारे आपल्याला लाभलेले, काही वर्षापासून आपल्याकडे येणारे हरिभक्त पारायण आमचे विनायक महाराज देवकाते. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हा कूट प्रकरणातला एक अभंग आहे. अभंगाचे शब्द अगदी सरळ आहे. कधी कधी भाषा ही व्यवहारातली असते पण सांगायचं तत्वज्ञान असतं. कधी कधी भाषा तत्व परमार्थातली असते पण सांगायचा व्यवहार असतो. कधी कधी भाषा ही व्यवहाराची असते, सांगायचाही व्यवहार असतो. पण कधी भाषा ही परमार्थाची असते, सांगायचाही परमार्थ असतो. ज्या वेळेला भाषा ही परमार्थाची आहे, सांगायचाही परमार्थ आहे, त्यावेळेला किमान परमार्थिक लोकांना कळायला ते जड जात नाही. ज्या वेळेला भाषा ही व्यवहाराची असते, सांगायचाही व्यवहार असतो, किमान व्यवहारिक लोकांना कळायला ते जड जात नाही. पण ज्या वेळेला भाषा परमार्थिक, सांगायचा व्यवहार, मग त्यावेळेला परमार्थिक लोकांना ते जड जातं. आणि ज्या वेळेला भाषा व्यवहारिक, सांगायचं परमार्थ, त्यावेळेला ते व्यवहारिक लोकांना जड जातं. आणि मग अशा पद्धतीची स्थिती ज्या वेळेला होते त्याच वेळेला कोड्याची किंवा कूट अभंग असं त्याला म्हटलं जातं. विठ्ठल विठ्ठल. अभंगामध्ये ज्ञानोबा काय म्हणतात, शब्द पहा. शब्द आपल्या सर्वांच्या
परिचित आहे. माऊली म्हणतात येऊनी वऱ्हाडनी बैसल्या टेकी. टेकी शब्दाचा अर्थ आपल्या मराठीमध्ये मोठ्या दिमाखात बसणं, आयटीत बसणं, वजनात बसणं, ऐश्वर्यात बसणं, मोठ्या थाटात बसणं. अजून काय एखादा शब्द? रुबाबात बसणं आहे ना. असा प्रकार या शब्दाचा भाव आहे. येऊनी वऱ्हाडीने बैसल्या टेकी. मोठ्या दिमाखात, वजनात, आयटीत, रुबाबात बसली. पण ज्या नवरदेवाचं लग्न लावण्याकरता ही आली, म्हटले कोण तो नवरा नाही ओळखी. त्या नवरदेवाचाच यांना पत्त्या नाही. म्हणजे नवरदेव तिकडं अक्षता फेकतात इकडे. बरं पहिल्याच अक्षतेला मंगलाष्टकाला अक्षता फेकून मोकळे. मग पुढच्या मंगलाष्टकाला करायचं काय? ताडपत्रीवरच्या गोळा करायचे, फेकायचे. तेही दुसऱ्याच्या डोक्यावर. नवरदेव नवरी तिकडे यांच्या अक्षता इकडेच असतात. कारण का? कवण तो नवरा नाही ओळखी. मग असं ज्या वेळेला त्या वऱ्हाडी मंडळीला ज्ञानोबराय बोललेत, त्यांना थोडासा राग आला आणि जो रुबाब होता तो थोडासा कमी झाला. पण पूर्ण सुम जळालं तरी त्याचा पीळ जात नाही, तसा प्रकार होतो. ते म्हणायला लागले माऊली तुम्ही काय बोलता? आम्ही ज्या अर्थी लग्न लावण्याकरता आलेलो आहोत त्या अर्थी आम्हाला वऱ्हाडीचा नवरदेव नवरीचा परिचय नाही असं बोलता कसे? मग माऊली म्हणतात परिचय असेल तर मला उत्तर द्या. मी कवनाची मज सांगा कोणी, वऱ्हाड आलिया वऱ्हाडणी. मी ही जी वृत्ती उडते त्या वृत्तीचं खरं स्वरूप काय आहे? तिचा खरा नवरा कोण आहे? तिचं खरं अधिष्ठान कोण आहे? तिचा खरा आश्रयस्थान कोण आहे? ती खरं कोणाला विषय करते? कोणाच्या सत्तेवर जगते? कोणाच्या सत्तेने महान होऊन या प्रपंचाला विषय करते? ते मला तुम्ही सांगा. त्यावेळेला ते वऱ्हाडी मंडळी थोडीशी आणखी त्यांच्या उचललेल्या भोवया हे थोड्याशा खाली गेल्या, थोडी ती नरमली. पण आणखीही ते म्हणायला लागली माऊली आम्हाला मीचा परिचय आहे. हा मी अहम देहोस्मी. माऊली म्हटले अहम देहोस्मी. म्हटले न बरं जाऊ द्या. म्हटले पुढचा आणखी काही प्रश्न विचारलेत. कोण तो नवरा, कोण तो मंडप, कोण ती वरमाई आणि कोण तो वरबाप. नवरदेव नवरीची जी आई वडील असतात त्यांना वरमाई वरबाप असं म्हणतात. मग वरबाप कोण आहे? वरमाई कोण आहे? ज्या मंडपात तुम्ही बसला तो मंडप कोणता आहे हेही मला सांगा. मग मात्र त्यांना वाटलं अरे खरंच आहे, आपण पंक्ती पठाणच ठरलो आहे ना. यापैकी लग्नाला तर खरं आलो, पण ज्या नवरदेवाचं लग्न लावायचं, ज्या नवरीशी लावायचं, ते नवरदेव नवरी आपल्याला माहिती नाही, वरमाई वरबापही आपल्याला माहिती नाही, मंडपाचंही स्वरूप आपल्याला माहिती नाही, आणि रुबाब तर विनाकारणच आपला. मग त्यावेळेला त्यांनी नम्र झाला होता तेने कोंडिले अनंता. त्यांनी आपला अहंकार त्यागला आणि माऊली पुढे ते नतमस्तक झाले आणि माऊलीला विचारलं खरा या सगळ्यांचा तात्विक परिचय माऊली आपणच आम्हाला करून द्या. मग माऊली त्यांना म्हणतात वऱ्हाड नव्हे. काय आहे माऊली? मग म्हणले स्वप्न गे माय. म्हटले हे सर्व दिसतंय ते स्वप्न? म्हटले हो. हा दिसलाला बोहल्यावर उभा असणारा नवरदेव, त्याच्या बाजूला असणारी नवरी, त्या नवरदेवाच्या पाठीमागे असणारे मामा, नंतर इकडे असणारे ते भोदेव ब्राह्मण काका, त्यांनी म्हटलेल्या मंगलाष्टिका, नंतर वाटलेल्या अक्षदा, नंतर असणारे ते वरमाई वरबाप, पुन्हा वाजंत्री, पुन्हा तो कलवारा, पुन्हा त्याला लांडगा म्हणतात, काही भागात सोकाण्या म्हणतात, बरेच भागाभागाचे शब्द वेगळे आहेत. हे सगळे काय आहे? तर माऊली म्हणतात वऱ्हाड नव्हे स्वप्न गे माय. हे सर्व स्वप्न आहे. पण त्यावेळेला ती मंडळी म्हणायला लागली आम्हाला हे स्वप्न वाटत नाही. माऊली म्हटले बरोबर आहे, स्वप्नात स्वप्न वाटतच नसतं, आणि ज्या दिवशी स्वप्नात स्वप्न वाटेल त्याला वेगळा वेदांताचं चिंतन करण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल. स्वप्नात स्वप्न वाटत नसतं, पण स्वप्नात स्वप्न वाटलं नाही तर स्वप्न नाही असं होत नाही. स्वप्न ते स्वप्नच आहे. पण मग आता स्वप्न वाटण्याकरता आणि खरं तात्विक स्वरूप कळण्याकरता काही उपाय आहे का? मग माऊली म्हणतात ज्ञानेश्वरी वाचा. म्हटले तुम्हीच सांगा आता आम्हाला अध्याय उघडायला आणि ती ओवी सापडायला किती वेळ लागेल? मग माऊली म्हणतात स्वप्नीच्या घाया ओखत चेवोची धनंजया.
तेवी अज्ञान मुळाया ज्ञानाची खडग. स्वप्नामध्ये एखाद्याचा बाप मेला, मरू नये पण मेला. एखाद्याला स्वप्नामध्ये ग्रस्ती व्यक्ती आहे, त्याला पुत्र रत्न झालं, तर सकाळी उठल्यावर ज्याला पुत्र झाला तो पेढे वाटतो काय? आणि स्वप्नात ज्याचा बाप मेला तो सकाळी उठल्याच्या नंतर अंत्यसंस्काराची तयारी करतो काय? ती वराडी मंडळी म्हटले नाही. म्हणले का बरे? म्हणले स्वप्नीचे चेहिले जाईल रा. तुम्हीच सांगतात ज्ञानोबा ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहिले जाईल रया. मग ते चेहिले आणि इथे चेव असा एकच शब्द वापरला. स्वप्नीच्या गाया ओखद म्हणजे औषध, चेवोची धनंजया तेवी अज्ञान मुळाया ज्ञानाची खडग. मग मग ते ज्ञान प्राप्त होण्याकरता आणि या संसाराचं तात्विक स्वरूप जाणून घेण्याकरता माऊली आम्ही काय करावं? मग माऊली म्हणतात बाप रखुमा देवीवाराचे वेगी धरा पाय. रखुमाईचा वर आमचा पिता पांडुरंग त्वमेव, माताचे पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. त्या रखुमदेवराचे वेगी आपण पाय धरा. विठ्ठल विठ्ठल इथे शब्द हे व्यवहारातले आहे, पण सांगायचं मात्र परमार्थ आहे. आणि ज्या वेळेला शब्द व्यवहारिक सांगायचा परमार्थ किंवा शब्द परमार्थातले सांगायचा व्यवहार, अशा वेळेला जी रचना होती त्यालाच कूट पद्धतीची रचना म्हणतात. आपल्या भाषेत कोड्याची भाषा म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एक अभंग जगद्गुरु तुकोबाराची गवळण प्रसिद्ध आहे. काल्याच्या कीर्तन प्रवचनामध्ये आपण नेहमी ऐकतो. कोणी सुनी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंता, अवघी याची जगनिंद झाली धिंद सारेकी. कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंता. मग सुना, लेकी आणि स्वतंता म्हणजे सासू, बरोबर ना? सासू, सून आणि लेक अशा माता वर्गामध्ये कुटुंबामध्ये 3 प्रकारच्या स्त्रिया आपल्याला पाहायला भेटतात. सुना आहेत, त्यांना सासवाच्या आज्ञेत राहावं लागतं. सासू आहे ती स्वतंत्र असते, आणि लेक आहे ती स्वतंत्र आणि परतंत्र असते. कारण मैत्रिणीकडे भेटायला जाण्याकरता तिला आईला विचारावं लागतं, पण विचारतानाच ती म्हणत असते आई मैत्रिणीकडे जाऊ का असं कधी म्हणते, किंवा मैत्रिणीकडे जाते असं म्हणते. मग जा म्हटलं तरी जाते, न जा म्हटलं तरी जाते, फक्त सांगून जाते. म्हणजे ती स्वतंत्र परतंत्र असते ती लेक. पूर्णच परतंत्र असते ती सून. आताची नाही, पूर्वीची. आता सासू परतंत्र आहे. आणि पूर्ण स्वतंत्र सासू, पूर्ण परतंत्र सून आणि स्वतंत्र परतंत्र ती असणारी लेक. पण कोणी सुना, कोणी लेकी, कोणी एकी स्वतंता, अवघी याची जगनिंद झाली धिंद सारेकी. हे म्हणत असताना सून, सासू आणि लेक हे सांगायचं नाही महाराज. ही भाषा व्यवहारातली आहे, पण सांगायचा परमार्थ आहे. आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारा अहितापासून काढीती, हित देऊनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा. मग त्या श्रुतीमध्ये 1 लक्ष श्रुती आहे, म्हणजे 1 लाख. त्याच्यामध्ये 80,000 श्रुती या कर्माच्या आहेत, 16,000 श्रुती ह्या उपासनेच्या आहेत, आणि 4,000 श्रुती ह्या ज्ञानाच्या आहेत. 4,000 श्रुती ज्ञानाच्या त्या सासवा आहेत, 16,000 श्रुती उपासनेच्या त्या सुना आहेत, आणि 80,000 श्रुती कर्माच्या त्या, क्षमा करा, 16,000 सुना त्या लेकी आहेत उपासनापर, आणि 80,000 श्रुती ते कर्माच्या त्या सुना आहेत. म्हणजे 80,000 सुना, 16,000 लेकी आणि 4,000 सासवा या श्रुती सांगायच्या आहे. कारण नाथबाबाची ओवी आहे, त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नव्हे मत प्राप्ती. मग त्यांनी आपलं श्रुतीचं रूप टाकलं, आणि गोकुळामध्ये सासू, लेक आणि सुना या रूपात ते येऊन राहिल्या. विठ्ठल विठ्ठल. इथली भाषा या अभंगातली व्यवहारातली आहे, पण सांगितलेला काय आहे? परमार्थ आहे. सांगितलेला परमार्थ आहे. कधी कधी भाषा ही परमार्थाची असते, पण सांगितलेला मात्र व्यवहार असतो. उदाहरण द्या असं म्हणाल तर महाभारत पहा. जानामि धर्म्यम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्म्यम नचमे निवृत्ती, केनापि देवो हृदय स्थितोस्मी, यथा नियतास्मी तथा करोमि.
हे गोपाला, हे कन्हैया, अहम धर्मेम जानामी पण मे धर्मे प्रवृत्ती न, अहम अधर्मे मापी जानामी पण अधर्मे त्यागे मे प्रवृत्ती न, केनापि देव हृदय स्थितोक्स्मी यथा नियतास्मी तथा करू मी. मला धर्म चांगला कळतो पण धर्म करावा अशी माझी प्रवृत्ती होत नाही. मला अधर्म चांगला कळतो पण अधर्म त्यागावा, अधर्मापासून मी निवृत्त होत नाही. आणि हा माझा अपराध नाही. सर्वस्यचाहम हृदयसन्नी विष्टो असं तूच गीतेत सांगतो. एरवी सर्वांच्या हृदयदेशी असं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत सांगतात. सर्व घटीराम देहादेही एक असं माऊली हरिपाठात सांगतात. आणि मग तोच असणारा देव, केनापि देव हृदय स्थितोक्स्मी यथा नियतास्मी तथा करू मी. कोणता तरी देव माझ्या हृदयात बसलेला आहे आणि तो मला जसं मार्ग दाखवतो तसा मी चालतो. याच्यात माझा काय अपराध? हा वेदांतच आहे. हाही वेदांतच आहे. पण बृहस्पतीचे 2 शिष्य आहे वेदांत ऐकणारे. एक विरोचन आहे आणि एक इंद्र आहे. विरोचनाचा वेदांत आसुरी वेदांत आहे आणि इंद्राचा हे वेदांत दैवी वेदांत आहे. हा दुर्योधनाच्या मुखातलं वाक्य आसुरी वेदांत आहे. म्हणजे ते भाषा परमार्थाची आहे पण दडलेलं राजकारण आहे. विठ्ठल विठ्ठल. याचाच अर्थ काय? ज्यावेळेला भाषा परमार्थाची असेल, सांगायचा व्यवहार असेल, ते कळायला जड जातं. भाषा व्यवहारातली असेल, सांगायचा परमार्थ असेल, ते सहजासहजी कळत नाही. आणि जे कळत नाही त्यालाच कूट किंवा कोड, संस्कृत मध्ये कूट म्हणतात, व्यवहारात कोड म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. एक दोन कोडे मी चालू मध्ये सांगतो, म्हणजे 4 लोकांनाच कीर्तन कळावं आणि इतराला काय कळालं नाही हेही कळू नये. अशा पद्धतीचे कीर्तन करणं हे कीर्तनकाराचा अपराध आहे. मग अशा पद्धतीचं पाठ सांग, कीर्तन करू नको. त्या है ना, कारण ते सगळ्याला रुचकर झालं पाहिजे, कळालं पाहिजे, पचनीही पडलं पाहिजे. नाहीतर आपण बोललो लोक म्हटली डोक्यावून गेलं नाही, मंडपावून गेलं, त्यालाही अर्थ नाही ना. आपण ज्यांच्याकरता आलो त्यांनाही काही ना काही ते पदरी पडलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. एक दोन कोडे अशी आहेत. पाहुणे आले 20, स्नानाला गेले 22, जेवायला बसले 23 आणि जेवून उठले 19. आता संख्या मात्र तुम्ही ध्यानात ठेवा. पाहुणे किती आलेत? वा, धन्यवाद, तुम्ही ऐकताय बरं का. पाहुणे किती आले? 20. स्नानाला किती गेले? 22. जेवायला किती बसले आणि जेवून किती उठलेत? खरं सांगा, ही संख्या कमी जादा झाली सारखी वाटली, पण संख्या कमी जादा नाही, संख्या आहे तीच आहे. कशी बघा, पाहुणे आले 20, स्नानाला गेले, हिंदीमध्ये 22, मराठीमध्ये त्याला विहीर असं म्हणतात. स्नानाला गेले 22 म्हणजे विहिरीस. तुम्ही असं इकडून या ना जरा थोडस, या 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 या. स्नानाला गेले 22 म्हणजे विहिरीस, विहिरीवर ते स्नानाला गेले. पाहुणे आले 20, स्नानाला गेले 22 आणि जेवायला बसले किती? ते 20. जे विहिरीवर स्नानाला गेले ते 20, जेवायला बसले म्हणजे 20च आहे. आणि जेवून उठले 19. एकूण 20 जण जेवून उठले, संख्या तीच आहे. विठ्ठल आकाश महाराजन काल आम्ही हिंजवडीला गेलतो, तिथे एक मी उदाहरण असंच कोड्याचं बोललो. पुन्हा एकदा बोलतो. 2 बाप लेकाच्या जोड्या शिकारीला गेल्यात आणि शिकार 3 केल्यात. प्रत्येकाच्या वाट्याला 1 आली. येणं शक्य आहे का? कोण आहे? काहीतरी बोला ना. तुम्ही नाराज नाही ना? भुका जास्त लागल्या नाही ना? मग बोला ना. 2 बाप लेकाच्या जोड्या शिकारीला गेल्या, शिकारी 3 केल्यात, प्रत्येकाच्या वाट्याला 1 आली. येणं शक्य आहे का? आहे. कसं बरं? वाह, धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. त्यांनी विचार केला म्हणूनही लक्षात आलं. विचार केला नाही तर वाटतं असं शक्य कसं आहे. महाराजांनी उचलली जीभ लावली टाळ्याला, काहीतरी बोलायला लागलेत. म्हणजे आम्ही ऐकतो म्हणजे तुम्ही काही बोलायचे की काय, असं काहीला वाटेल. पण त्यांनी विचार केला. 2 बापलेकाच्या जोड्या म्हटलं म्हणजे आपल्याला माणसं किती वाटली? 4. पण ते म्हटले आजोबा, मुलगा आणि नातू आहे ना. मग हा मुलगा आहे याचा आहे ना, आणि हा बाप आहे ह्याचा. आता हा कोण? मुलगा. कोणाचा? ह्याचा. आणि हा कोण? बाप. कोणाचा? ह्याचा. आणि हा कोण?
बाप लेक आहे. इकडे बघ, हा कोण आहे? बाप लेक आहे. बाप का लेक? बाप लेक. बाप लेक कसा? वदतो व्याघात. वदतो व्याघात नाही. वदतो व्याघात तुम्ही म्हणा, आम्ही नाही म्हणणार. हा याचा कोण आहे? बाप आहे. आणि हा याचा कोण आहे? याचा हा लेक आहे. याच्याकडनं पाहिलं तर हा लेक आहे आणि ह्याच्याकडनं पाहिलं तर हा बाप आहे. मग हा कोण आहे? बाप लेक आहे. हा लेकच आहे, हा बापच आहे आणि हा बाप लेक आहे. त्यामुळे ही एक जोडी झाली आणि ही एक जोडी झाली. म्हणून माणसं वाटले चार नाही, ती तीनच आहे. मग शिकारी तीन केलं तर प्रत्येकाच्या वाटेला एक येणारच ना. विठ्ठल विठ्ठल. अगदी त्याच पद्धतीने आपण थोडं बारकावून विचार केला तर हा अभंग कळायला जड नाही. पण विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं नवरदेव नवरी हेच माऊली सांगतायत. विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनातल्या 3 सोहळ्यापैकी देलीदीप न्यायाने मधल्या सोहळ्याचं रूपक भगवान ज्ञानोबरांनी या अभंगात केलेलं आहे. आता तुम्ही नवीनच शब्द ऐकला असेल, देलीदीप न्याय. न्याय म्हणजे काय? ज्याच्यात नसतो अन्याय त्याचंच नाव न्याय. विठ्ठल विठ्ठल. सरळ व्याख्या, ज्याच्यात अन्याय नाही त्याचं नाव आहे न्याय. मग असे बरेच न्याय आहे, ते सांगायला आणि मी स्पष्टीकरण करायला मी त्याच्याकरताच घेऊन आलो त्यांना. एक दोन न्याय ते सांगतील, एक दोन न्याय मी सांगतो. माझंही जरा रान कटेल. पहिला न्याय आहे उष्ट्र लकुटिका न्याय. ऐकून ठेवा एक दोन न्याय. नाही न्यायालयात आपण गेलो तर हे ऐकून ठेवलं तर बरं पडेल. त्या हे न्याय ऐकलं तर त्या न्यायालयात जाण्याची वेळही येणार नाही, घरीच न्याय होईल. विठ्ठल विठ्ठल. पहिला न्याय आहे उष्ट्र लकुटिका न्याय. उष्ट्र म्हणजे उंट, लकुटिका म्हणजे काठी. आपल्या महाराष्ट्र प्रदेशामध्ये दळणवळणाची सुविधा व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला उंटाची गरज नाही. पण राजस्थानमध्ये गेला तर सगळंच वाळवंट, त्यामुळे तिकडे उंटावरती दळणवळण होतं. मग एखादा उंट थकला भागला शिनला चालत नसेल तर ते उंटावर बसणार त्याच्यावरच एक लकुटिका म्हणजे काठी काढतो, त्याच्यात 2-3 देतो, चला पुढे, पुन्हा ठेवतो. याला नाव आहे उष्ट्र लकुटिका न्याय. आणखी एखादा दुसरा न्याय भिक्षू पाद प्रसारण न्याय. त्याचं सोपं आपल्या मराठीत म्हणाय, ब्राह्मणाला दिली वसरी आणि हळूहळू पाय पसरी, त्याला म्हणतात भिक्षू पाद प्रसरण न्याय. आता स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. जर अपेक्षाच असेल, एखादा पांतस्थ रस्त्याने निघाला आणि थकला, एका घडी वाड्याला थांबला, विचारलं इथे थांबू का? म्हटले हो थांबा ना, काही हरकत नाही. अतिथी देव भव, विनमुख गेली अतिथीने सर्व सुकृताची संपत्ती. मग त्याने तिथेच जेवण केलं, तिथे स्नान केलं, पाणी दिसलं, कपडेही धुतलेत आणि घरभर वाळू घातली. मग सकाळी तो घरमालक आला, म्हटले का हो, आता दिवस निघालेला आहे, रात्र संपलेली आहे, धोका टळलेला आहे, आपण निघा. तो म्हटला आम्ही नाही, तुम्हीच निघा. म्हटले आम्ही का निघा? म्हटले कपडे घरभर वाळलेली घातलेली कपडे दिसतात ना. हो. कोणाची? म्हटले तुमची. अरे मग कपडे जर माझी तर घर माझं, तुम्हीच निघा. याला म्हणतात भिक्षू पाद प्रसारण न्याय. ब्राह्मणाला दिली वस्त्री, हळूहळू पाय पसरी. आता हल्ली हा न्याय झाला, एवढंच फरक आहे. विठ्ठल विठ्ठल. आणखी एखादा न्याय बीज वृक्ष न्याय. म्हणजे बीज मोडे झाड समाय, झाड मोडे बीज होय, ऐसे कल्प कोडी जाय, परी जाती न नसे, त्याला म्हणतात बीज वृक्ष न्याय. आणखी आहे अंध गोलांगुल न्याय. एक राजाचा राजकुमार, त्या चोराने त्याला पकडलं, रानावनात नेला, डोळे फोडून टाकले आणि तो रडायला लागला. चोर त्याच्याकडचे दागिने काढून पसार झाले. डोळे फोडण्याचं कारण, याने आपल्याला पुन्हा पकडलं तर आपल्याला राजाकडे शिकायत करायला नको, आपण राजदंडाला पात्र व्हायला नको. मग केलं काय? त्याने त्याला पकडलं. मग हा रानावनात ओरडायला लागला, वाचवा हो, कोणी तर मला माझ्या घरी पाठवा हो. तेवढ्यात एक दुष्ट बुद्धीचा मनुष्य, त्याने त्याला बघितलं आणि तो म्हणायला लागला, तुला घरी जायचं? म्हटले हो. घरी जायचं? म्हटले हो. घरी जायचं? म्हटले हो. याने मनात ठरवलं, याला घरी नाही, देवा घरी पाठवायचं. मग त्याने त्याच्या हातात लांगुल दिलं. लांगुल म्हणजे सेफ्टी. कोणाची? बैलाची. आणि नुसता बैल नाही, कठाळ्याची. त्याला सांड म्हणतात, आहे ना. म्हणजे देवा करता सोडलेला नंदी. त्या बैलाची शेपटी दिली आणि त्याला सांगितलं, प्राण जाई परी बचन न जाई. म्हणजे जीव गेला तरी बेहतर, पण ही शेपटी तू सोडू नको, म्हणजे तू निश्चित घरी जाशील, कंसात देवा घरी जाशील. त्या दुष्टाच्या वचनावर याने विश्वास ठेवला. ती शेपटी घट्ट पकडली, तो सांड पळाला आणि मग खाच खडगे ओढे नाले
शेवटी एक एक आन फुटून चिंधड्या चिंधड्या होऊन तो मृत्यूला प्राप्त झाला. तो घरीच गेला, पण देवा घरी गेला, आपल्या घरी नाही गेला. याचं नाव आहे अंध गो लांगुल न्याय. अंध म्हणजे आंधळा, गो म्हणजे कठाळ्या, लांगुल म्हणजे पुच्छ, त्याच्या हातात देऊन त्याची केलेली भिवंडी. याचं नाव आहे अंध गो लांगुल न्याय. विठ्ठल विठ्ठल. आता बस झालं, न्याय न्याय जास्तच मी करत गेलो तर हे म्हणायला लागेल अभंगावर हो लागला अन्याय. त्यामुळे मी आता न्याय जास्त करत नाही. असे अनेक न्याय, असे हजारो न्याय आहेत बरं का. त्यातला एक न्याय ज्ञानोबांनी या ठिकाणी वापरला, देहलीदीप न्याय. आता हा देहलीदीप न्याय आपल्या पुरुष मंडळीला याच्यात फार कमी परिचय, पण आमच्या माता वर्गाला जवळून परिचय. विठ्ठल विठ्ठल. आमच्या माता वर्गाला या देहलीदीप न्यायाचा परिचय कसा, तुम्ही बघा त्या बोलतात की नाही बरोबर. माता वर्ग, घरात रात्री जर लाईट गेली तर तुम्ही लावता की नाही? तुम्ही कोणीच लावत नाही. अजून दिवे लावलेच नाही तुम्ही. रामकृष्ण आहे. बोला ना. घरात लाईट गेली तर आपण काय लावतो? दिवा लावतो, बरोबर आहे. आणि मग आता दिवा, आपल्याला बैठकीत पाहुणे आलेले आहेत, अंगण म्हणतात खेड्यापाड्यात त्याला. अंगणात काही पाहुणे अतिथी बसलेली आहेत आणि घरामध्ये काही स्वयंपाक काम चालू आहे. मग अशा वेळेला तुम्हाला बाहेरही प्रकाश पाहिजे रात्रीची वेळ आणि आतही प्रकाश पाहिजे. दिवे जर दोन असेल तर ठीक आहे, तुम्ही आत एक दिवा लावणार, बाहेर एक दिवा लावणार. पण दिवा आहे एक आणि तुम्हाला प्रकाश पाहिजे आत बाहेर. अशा वेळेला तुम्ही दिवा कुठे लावता? बरोबर आहे, कुठे? मोठ्याने बोला की. उंबऱ्यावर. धन्यवाद. त्या उंबऱ्यालाच इथं देहली असं म्हणतात. बस, संस्कृत शब्द आहे देहली, मराठीमध्ये उंबरा, चौकट, दरवाजा आहे ना. तिथे तो दिवा लावला की तो जसा आत बाहेर प्रकाश देतो, याला देहलीदीप न्याय म्हणतात. तसं मानवी जीवनातल्या 3 सोहळ्यापैकी मधला सोहळा देहलीदीप न्यायाने घेतात आणि त्या देहलीदीप न्यायाने मधला सोहळा घेऊन लग्न रूपकाच्या माध्यमातून प्रत्येक मानवाला या नरदेहाला आल्याच्या नंतर ज्या लग्नाशिवाय मुक्तीच प्राप्त होत नाही, तेच रूपक म्हणजे ती मुक्ती रूपी लग्न या अभंगात लावून देतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मानवी जीवनातले 3 सोहळे. एक आहे लग्न सोहळा, म्हणजे पहिला जन्म सोहळा, दुसरा लग्न सोहळा, तिसरा मृत्यू सोहळा. बरोबर की नाही? याच्यातले किती सोहळे आपल्याला कळतात? बापरे, तिन्ही सोहळ्याच्या जवळजवळ आपण आलोय. तुम्ही किती सोहळे बोलतात म्हटल्याच्या नंतर एकही बोलायला तयार नाही. 2 सोहळे कळतात. कोणकोणता? बरोबर, जन्म सोहळा. आणि दुसरा? खरं सांगा, जन्म सोहळा तुम्हाला कळतो का हो? हे लबाडी आहे राव. विठ्ठल विठ्ठल. ज्याचा जन्म झालेला असला ते पाळण्यात एकटंच रडत असतं. त्याच्याकडे इकडे पेढे वाटे घ्या, पेढे नामुक घ्या, त्याच्यामध्ये त्याच्याकडे कोणाचं लक्षही नसतं. म्हणून तर कबीरदासजीला म्हणावं लागतं, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे, ऐसी करनी कर चलो हम हसे जगरो. कबीरदासजी म्हणतात, ज्या वेळेला ते बाळ जन्माला येतं, त्याचा जन्मोत्सव करत असताना सगळे हसतात, पण ते एकटंच रडत असतं. पण अरे, असं काहीतरी कर्म करा का आपल्या जाण्याने जगाने रडावं आणि आपण म्हणावं, कवतुक वाटे झाली यावे जाते, कवतुक वाटे झाली यावे जाते, कवतुक वाटे झाली यावे जाते, कवतुक वाटे झाली यावे जाते. नाम मंगळाची नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, नाम मंगळाचे
तेने गुणे आता निशितेने पावलो विसावा आता निशितेने पावलो विसावा नाम मंगळाचे दे गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निशितेने पावलो विसावा आता निशितेने पावलो विसावा कवतुक वाटे हा कवतुक वाटे हा झाली या वेचाचे कवतुक वाटे कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे कवतुक वाटे झाली आवेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे आता निचिंतीने आता निचिंतीने पावलो विसावा आता निचिंतीने 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 हे त्यांच्या भीतीपोटी आहे. ते म्हणले उभाट्या प्रवचन नको विठाला विठाला मी भजनाचा खूप रसिक आहे पण आता करू काय कौतुक वाटे झाली आवेचाची नाम मंगळाचे तेने गुणे किती सोहळे अरे बापरे मी बोट तुम्हाला कॉपी करण्याकरता देतो तरी तुम्ही करत नाही उत्तर देत नाही 3 सोहळे छान पहिला जन्म सोहळा मधला लग्न सोहळा आणि नंतर शेवटी मृत्यू सोहळा पण खरं सांगा किती सोहळ्याचा आपल्याला ज्ञान आहे फक्त मधला लग्न सोहळा याचा आपल्याला ज्ञान आहे जन्म सोहळा आपल्याला कळत नाही म्हणून आपण दोहा म्हटलो कबीरा जब हम पैदा हुए हम हसे जग रोए ऐसी करणी कर चलो हम हसे और जग रोए आणि आसी करणी ज्यांचा निळोबरायच्या गाथ्यामध्ये पंक्ती मला दिली महाराजांनी तेवढी एकदा सांगता येईल आळ काय आळे खिंडीवरून चालियले भार केला नमस्कार महिषी पुत्रा विठ्ठल विठ्ठल हे ज्ञानोबरायचंच वर्णन केलेलं ज्ञानोबराय ते ज्ञानोबराय असं जगले कबीरदासजीने सांगितलं तसं आपल्याला कल्पना आहे भगवान माऊली महावैष्णव ज्ञानोबराय हे समाधिस्थ होण्यापूर्वी त्यांच्या सोहळ्याकरता एखादा मुख्यमंत्री प्रधानमंत्री आमदार खासदार याच्यात नवल नाही या जगाचा चालक मालक जगतपिता परमात्मा 33 कोटी देवनायक तो सगळ्यांना घेऊन उपस्थित होता पंचक्रोशीवरी साधूजन नामदेव महाराज वर्णन करतात आणि मग देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावया जातो ज्ञानेश्वर बैसावया देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर नामा मने आता लोपला दिनकर लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधी त्यापूर्वी नामदेव महाराज मानतात बांधल्या पेंडीचा सुटलासे आळा तृण रानमाळा पांगलेशे जगतपिता परमात्म्याने एका हाताला धरलं दुसऱ्या बाजूने निवृत्ती दादाने धरलं आणि याही अगोदर बघा ते राही रुक्माई स्वयंपाक करतात आणि एकादशीचं स्नान
आपलं त्या दशमीचं स्नान, एकादशीचे कीर्तन, द्वादशीला पारणं सोडत असताना 56 प्रकारचे भोग केलेले आहेत. आणि ज्ञानोबराला भरवण्याचा योग प्रत्येकाला वाटतं आपल्याला भेटावा, पण आता मोठी माणसं तिथे पांडुरंग परमात्मा, रखुमाई आणि निवृत्ती दादा. मध्यंतरी पांडुरंग बसले, एका बाजूला निवृत्ती दादा रे, एका बाजूला रखुमाई आहे. आणि एक एक घास माऊलीला भरतात. जगाचा बापही रडतो, आई साहेबाचं हृदय दाटून आलं, निवृत्ती दादाही प्रवृत्तीवर आले. पण अशा क्षणाला ज्ञानोबराय मात्र हसतायत. आपल्याला वाटेल ज्ञानोबराय का हसतात? त्यावेळेला ज्ञानोबरायला तीर्थयात्रेमध्ये कबीरदाजीचा घडलेला सत्संग त्यावेळेचा हा दोहा आठवला. माऊली म्हणतात, कबीरदासजी बोलले होते का, जब हम पैदा हुए हम रोये जग हसे, ऐसी करणी कर चलो जग रोये और हम हसे. माझी करणी ती इतकी धन्य झाली वयाच्या 22व्या वर्षातच का जग रडेल याच्यात नवल नाही, जगाचा बाप रडतो, आणखी कसं जगणं असलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आणि असं जगणं कळण्याकरता ते तारुण्यात कळालं पाहिजे. म्हणजे दे टोले जोवरी तप्त लाल लोखंड येईल आकारास मग कैसे, ते झाल्यावरही थंड तारुण्यात कळालं पाहिजे. जिथे 16 वर्ष धोक्याचं म्हणतात लोक, ते ज्ञानोबरांनी मोक्याचं ठरवलं. वयाच्या 16 वर्षीत भगवती ज्ञानेश्वरी सारखा विश्वाला, महाराष्ट्र सारस्वताला लांबूट ठरलेला ग्रंथ माऊलीने लिहिला. आणि मग त्या माऊलीनेच हा अभंग लिहिला. विठ्ठल विठ्ठल बघा, पहिला जन्म सोहळा, दुसरा लग्न सोहळा आणि तिसरा मृत्यू सोहळा. जन्म सोहळा आपल्याला कळत नाही, आई वडील साजरा करतात. लग्न सोहळा आपल्यालाही कळतो, सर्वांनाच तो कळतो. मृत्यू सोहळा आपल्याला कळत नाही, प्रेताला काय कळतं? त्याला कोणत्या पाण्याने स्नान घातलं, किती कर्कचून आवळलं, आणि ते बोलतं का, चालतं का, स्मशानपर्यंत जातं का? नाही नाही, खांदेकरी त्याला घेऊन जातात. आणि कल्पना करा, एखादं प्रेत उठलंच आणि त्याने विचारलं, का रे बाबांनो मला घेऊन कुठे चालला, असं विचारलं तर खांदेकरी जागेवर राहतील का? नाही नाही, त्यांची तिथेच गच्छंती होईल. म्हणजे आपल्याला मृत्यू सोहळा कळत नाही. मर हा बोलू न सहाती मेल्यावरी तरी रडती असते जात न गणिती गहिंसपणे माऊली म्हणतात. पण आपला हा मृत्यू सोहळा जर ठरायचा असेल आणि तुकोबराच्या भाषेत आपल्यालाही म्हणा वाटत असेल, तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरीन आता दिवसचारी खेळी मिळी, तर त्याकरता आपण कसं जगावं, कोणतं तत्वज्ञान जाणून घ्यावं, त्याकरता केलेलं आजच्या अभंगातलं लग्नाचं रूपक. विठ्ठल विठ्ठल. जन्म सोहळा 12 दिवसाचा म्हणून लेकराचं बारसं करतात. द्वादश अहन्नी पितुनाम कुर्यात इति शास्त्र इच्छा किंवा भगवत इच्छा असं म्हटलेलं आहे. 12व्या दिवशी बापाने त्या मुलाचं नामकरण करावं. आता ह्या बायका बापाला जवळ येऊच देत नाही, हा भाग गौण आहे. विठ्ठल विठ्ठल. जन्म सोहळा 12 दिवसाचं म्हणून लेकराचं बारसं होतं. मृत्यू सोहळा 13 दिवसाचं म्हणून मेलेल्या माणसाचं तेरसं होतं. आणि लग्न सोहळा पूर्वीचा सांगतोय मी, आजचा नाही, ते 16 दिवसाचा, कारण षोडश संस्कार त्यामध्ये प्रधान असतात. पण आज हल्ली, मी आपण कालच बोललो, हल्ली आळंदी देवाचीच आहे पण हल्ली लग्नाची आहे. कारण आळंदी जितकी लग्न लागतात, म्हणजे माऊलीची आण घेऊन सांगतो, इतके लग्न मला वाटतं महाराष्ट्रात नसेल लागत कुठे. एक आपले ती अहिल्यादेवी धर्मशाळा, पंडित भाऊ क्षीरसागर यांच्या पुढची तिथले ते चालवणारे जगताप महाराज आमचे जवळचे चांगले मित्र संबंध आहे. ते कधी कधी लग्न तिथी दाट असली का जरा आती घाईत असतात. मग जी हारी घालायला सवड नसते ते म्हणतात उद्या डबल आज जा, म्हणजे आज जी हारी नको, इतके घाईत असतात. पण एक दिवस मी त्यांना थांबून विचारलं, लग्न तिथी खूप दाट आहे, 12 तासाच्या आजचा दिवस असतो, साधारण तुम्ही महाराज लग्न किती लावले? ते म्हणले 14. एका धर्मशाळेत दिवसात 14 लग्न लावले म्हणजे एका तासात, त्याही पेक्षा एका तासालाही कमी. मग आता 16 दिवसाचं लग्न 16 म्हणावं कसा? विठ्ठल विठ्ठल. पण लग्न 16 ते हळद फिटेपर्यंत वगैरे सगळा प्रकार जर एकंदर आपण पूर्ण शास्त्रानुसार केला तर लग्न 16 असतो 16 दिवसाचा. आणि त्या 16 दिवसाच्या असणाऱ्या लग्न सोहळ्याचं हे तिन्ही सोहळेच ठरावे, तिन्ही सोहळेच ठरावे. मर हा बोलून साथी असं ठरवू नये. याकरिता कसं जगावं, कोणतं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं, हे सर्वांनाच शास्त्रीय परिभाषेत कळणार नाही. म्हणून लग्न रूपकाच्या माध्यमातून भगवान ज्ञानोबराय बोलत असताना जे बोलतात, निरूपणाकरता घेतलेल्या अभंगाचं प्रथम चरण
हे भोनी महाराडने बैसला टेकी हे बोनी महाराडने बैसला टेकी हे बोनी महाराडने बैसला टेकी हे बोनी महाराडने बैसला टेकी हाय बोनी महाराडने बैसला टेकी हे बोनी महाराडने ये बोनी वराडने बैसला टेकी ये बोनी वराडने बैसला टेकी हा कोण तो नवरा नाही बोलाची मी कवनाची मग सांगा कोणी मी कवनाची मग सांगा कोणी कोणता नवरा नाही बोलत मी कवनाची मग सांगा कोणी मी कवनाची मग सांगा कोणी येवो निवराडने बैसल्या टेकी कोण तो नवरा नाही ओळखी असेल तर मी कवनाती मज सांगा कोणी वराड आली या वराडानी म्हणजे वराडणी दोन वेळेला बरोबर काढलं त्यांनी स्त्री आणि पुरुष मी कवनाती मज सांगा कोणी लग्नामध्ये जो महत्वाचा घटक असतो लग्न लागण्याकरता ते वऱ्हाडी किती असावे ती ज्या त्या धनाची कुवत आहे पण वऱ्हाडी मंडळी लग्नाकरता असली पाहिजे विठ्ठल विठ्ठल